यदि एस बी बराबर 2/5 तथा बी सी बराबर 3/4 है तो एस सी कितना होगा? बघा किती 6 का 6 ऑप्शन मध्ये 5-7 काय करायचं असतं बघा. आता जे ए बी किती 2/5 त्याचे काय लिहून घ्यायचे. ठीक. बी सी बी कुठे आहे त्याच्यावर डॉट करून सी घ्यायचा. बी सी किती 3/4 बरोबर. आता बेत्रिक 5 5 समजते. बेत्रिक 5 5 तर काय विचारलं आता ए सी ए किती आहे 6 सी किती आहे त्याचा परत मिळतो काय तर निम्मे 3 दुनी बेत्रिक बेताय म्हणजे तुमचं ए सी किती आलं 3/5 बेत्रिक 6 5 3 15 5 24 हे किती आलं तुमचं 6 सी किती आलं 20 3/4 हे बघा काय विषय एक आपण सोडू दादा त्यापूर्वी काय विषय बघा. आता गुणोत्तर प्रमाण म्हणजेच काय एका पूर्णांकाला समान संख्येने भागल्यानंतर जे प्रमाण येतं त्याला गुणोत्तर प्रमाण. फॉर एक्झाम्पल 25 याचं प्रमाण किती आलं. ठीक आहे. म्हणजे आता हे जे प्रमाण 2 असतील 10 5 एकच असले प्रमाण आहे. ठीक. पण उदाहरण तुम्हाला काय दिलेलं असतं समजा असे प्रश्न असतील ए बी 2 ए बी काय 2 असतील. बी सी बी च्या खाली काय 10 सी च्या पुढे काय 5 झाले म्हणजे तर बी सी किती काय म्हटलंय आपली असं लिहिलं काय असं लिहिलं 1 नंबर अंशाला 2 नंबर 10 ने या संख्येवर बघायचं. बेटा आहे याचं प्रमाण झालं 20 या संख्येने या संख्येला बघायचं बरोबर. दैत्रिक आता या संख्येने याला बघायचं 3/5 म्हणजे आता याचं प्रमाण 20 बीचं 30 सीचं 15 याचं परत त्याला 5 ने भाग जातो. किती जातो हे 5 चौक 5 सक 5 त्रिक त्या संख्येला समान संख्या भागात असेल तर भागेल झालं. आता बी किती आलं सी ए 4 सी काय आहे 3. आता आपल्याला विचारलं बी तर बी च्या जागेवर बी लिहायचं 6 आणि सी च्या जागेवर लिहायचं बरोबर. 3 भाग जातोय 3 1 3 3 2 6 म्हणजे बी सी किती आलं 2. सिंपल पासून जाऊ टेंशन नका घेऊ. यदि ए एस बी बराबर 5/60 20 सी तथा 18/25 है तो ए और सी के अनुपात में क्या अंतर होगा 110.
ठीक आहे. ए बी किती 5 असा, एच्या खाली प्रमाण बीच्या खाली प्रमाण. बी सी किती 18 25, बी सी 18 18 आहे 18 25 90 18 आहे हा 18 आहे किती आले प्रश्न 144 ठीक आहे ना 18 144 25 200 बरोबर. आता याला 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 परत दोन्ही भाग जातोय 90 च्या निम्मे 144 च्या निम्मे 200 च्या निम्मे. आता याला 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 एक सेकंड भाग जातोय का. आता चं प्रमाण 45 बी चं 72 आणि सी चं किती आला 100. आता ए और सी के अनुपात में क्या अंतर होगा. अंतर म्हणजे आता काय वजाबाकी करावं लागेल. ए आणि सी म्हणजे सी वजा 1 करा. सी चे किती 100, ए चे किती 45 किती कैसे बाजारात करू. बघ आता हे पण ओके काही विषय आपण असे डायरेक्ट केलं प्लेन 55 पण आपण काय बोलतो तर परत प्रमाण घेऊ काही प्रॉब्लेम नाही. कारण आपण अनुपात विचारलेलं आहे काय विचारलं अनुपात. आता ए आणि सी याचं प्रमाण किती आहे 45 सी चे किती आहे 100. वीस 100 5 45. आता ए झालं 9 सी झालं 20. तर 20 वजा 9 किती असे काही प्रॉब्लेम. कारण अनुपात विचारलं आपल्याला त्यांनी. काय प्रश्न आहे 3 घंटे के साथ अनुपात ज्ञात कीजिए. हे बेसिक क्वेश्चन झाले काय प्रॉब्लेम नाही. आता 3 दिवस म्हणजे 3 दिवस घेण्या पहिले आपल्याला काय करावं लागेल. एक किती होता तो एक दिवस 24 कितने घंटे 24 घंटे बरोबर. तो किती दिवस होते 3 24 3 5. आता दोघांचे काय झालं संबंध झाला. बरोबर किती भाग जातोय 12 जाते का 5 जाते 3 देऊ का तसं निम्मे परत होईल 3 आहे 3 दोन्ही बरोबर ना 3 चौक 12 समजतंय का. 3 आहे 30 3 दोन्ही 6 7 आतनं 6 गेले किती उरले 1 झाले 12 3 चौक 12. आता 24 पाहिजे 24 च्या निम्मे किती 5 च्या निम्मे 10 च्या निम्मे 5 किती आलं 12. तुलिप और देवांश के पास जो बच्चे थे उनकी संख्या का अनुपात 7:9 था, जबकि शीतल और देवांश के पास कंचों की संख्या का अनुपात 7:15 था. तो तुलिप और शीतल के पास उपलब्ध कंचों की संख्या का अनुपात कितना होगा. आता वो एकदम सिंपल है. तुलिप और देवांश जे एक वाले शिकलो आपण त्या टाइप तुलिप और देवांश किती अनुपात
7 8 9। ठीक है। जबकि शीतल और देवांश की कंजोगी संख्या कितनी है? 7 8 15। आता एक नंबर शीतल आहे, 2 नंबर काय देवांश, देवांशच्या खाली देवांचं प्रमाण किती ते उलट 15 7 कोण जाईल? समजते ना काय केलं आपण? जसं बीच्या खाली बी घ्यायचो आपण पहिल्या फॉर्मॅटला, तसंच तुलिप और देवांश 7 8 9, तो शीतल और देवांश, शीतल मागे घ्यायचं देवांश एक नंबर, त्या देवांच्या खाली देवांचं प्रमाण आहे. ठीक समजते ना? बदल 7 5 15 9 9 7 आता 105 105 5 ने भाग जातोय तर 63 जातो. ठीक आहे. आता काय विचारलेलं आहे, कोणाला विचारले आता? तुलिप और शीतल. तुलिप कोण आहे? तुलिपचं काय 105 और शीतल. तुलिपचं 105 आणि शीतलचा. ठीक आहे. आता हे समजलं का? पण प्रमाण सांगा सांगा मी सांगतो बघा. तुलिप देवांश 7 8 9 सांगितल्यानुसार. आता इथे शीतल एक नंबर, 2 नंबर काय देवांश, शीतलचं प्रमाण 7 आहे ना, देवांचं काय 15 आहे ना, तर देवांच्या खाली देवांश घेऊन घ्यायचं त्याचं प्रमाण 7 8 15 होतं, देवांचं 15 15 एक नंबर 7 मध्ये बस. पण 15 7 5 से 15 35 आहे 9 7 33. आता 5 आणि 1 6 6 आणि 1 3 9 किती भाग जाईल? बेस्ट. तीन त्रिक 3 5 बरोबर. 3 2 6 3 7 आणि 3 आहे का? 3 नाही 3 2 6 3 आहे का? 3 तुमची रेंज चेक करतो मी. आहे तर कुठे फिरताय बाहेर? आता किती भाग जाईल? हा एक नंबर. 7 5 7 त्रिक 50 आहे का? हे बघा, यदि एक बोतल का 3/5 भाग भरा हुआ है, ठीक, किती आहे? 3/5 भरे हुए भाग और उसके खाली भाग. आता खाली भाग करण्यासाठी कधीही एक वजा तो भागाकार भरला भाग किती? 3. कधी खाली भाग तो शेष भाग काढत असताना एक वजा करायचा किती? 1. 5 1 5 3 गेले किती? 2. बरोबर. बरोबर किती? 3/5. जर 9/5 राहिला असता तर नेहमी एक घ्यायचा खाली भाग काढायला. 9 1 9 9 3 गेले किती? 6 6 5. वरती काय 3 5 1 5 इथं वजा चिन्ह नाही म्हणून वजा करतात. जर प्लस चिन्ह आलं प्लस केलं. ठीक. आता खाली भाग किती आहे? 2/5 बरोबर भाग किती आहे? 3/5. आता आपल्याला काय म्हणताय? भरा हुआ भाग और खाली भाग. भरला भाग किती आहे? 3/2. खाली भाग किती आहे? 2/2. समजतंय? ज्यावेळेस 2 अपूर्णांकांचा भागाकार असतो त्यावेळेस समूह पूर्णांक गुणाकार व्यक्त करतात. खाली डोकावरती पाय म्हणजे 5 पुढे येईल. आता पाच पुढे गेला 2. ठीक आहे. समूह पूर्णांक येतो. आता 5 गेला 5 गेला उरले किती? 3. ऑप्शन दूसरा क्वेश्चन आपका. एक व्यक्ति की आय और व्यय का अनुपात 9:5 है. यदि उस व्यक्ति की आय 27,000 है तो उसकी बचत राशि ज्ञात कीजिए.
12 काय? बर, एकदम बरोबर 12. हे बघा, एक व्यक्ती क्या है और वे अनुपात किती त्यांचं? 9:5. किती लक्षात? उस व्यक्ति की आय 27,000 है. कितनी? इकडे पाहिला जाईल x बरोबर भागिले. समजते? जर त्याची वेळ 27,000 असती तर आपण वेळेचं प्रमाण आहे त्याने त्याला भागलं असतं. आयचं प्रमाण किती आहे? 9x. बघा, आय और वे, एक नंबर आयचं 9, दोन नंबर वेचं 5. किती उसकी आय? आयचं प्रमाण किती आहे? 9. किती आहे? 27,000. तर 9x भागिला गेला 9 त्रिक 27, 3 शून्य 23. म्हणजे x ची किंमत किती आली? उत्तराला का जोड नाही. बघा आता 12 झालं असेल. इन्कम आणि खर्च वजा करून काय भेटतं आपल्याला? बचत. काय भेटतं? बचत. वेग किती आहे? 9x. आय 9x, वेग किती आहे? 5x. बरोबर. बचत किती आता? 4x. x ची किंमत 3,000. 4 त्रिक ऑप्शन क्रमांक एक कक्षा में लड़कियों और लड़कों का अनुपात 13:12 है. कक्षा में लड़कियों का प्रतिशत ज्ञात कीजिए. प्रमाण 13:12. लड़कियों और लड़कों अनुपात का 13:12. लड़के किती आहे मग? 13x. एक नंबर नाव कोण असेल? लड़के. एकूण प्रमाण किती? ठीक. आता कोणाच झाले? लड़के हो. त्याचा प्रमाण किती? 13. एकूण 25 गुणिला 100 का प्रतिशत ज्ञात कीजिए. प्रतिशत म्हणजे काय? पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे काय? टक्केवारी. टक्केवारी म्हणजे काय? शेकडा. ठीक. 25 का 25, 25 चौक बरोबर, 3 चौक 52. ऑप्शन क्रमांक आपका दिल्ली जाके असे प्रश्न तुम्हाला उद्या रोज आपल्या चॅनलवरती गोरगरिबांच्या पोरामध्ये चॅनल पोहोचवा. चॅनल शेअर करा आणि पोरांच्या उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी योगदान. बोला जय खानदेश. जय खानदेश.